नांदणी प्रकरणी गुन्हे मागे घ्या. विशाल पाटील. मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन. नांदणी येथील मठातून महादेवी हत्तीनीला वनतारा केंद्रात नेत असताना जैन समाजातील तरुणांच्या भावनांचा बांध फुटला. त्यातून त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या. मात्र परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार पाटील यांनी सहभाग घेत आपले मुद्दे प्रभावीपणे मांडले. विशेषतः नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची आग्रही मागणी विशाल पाटील यांनी केली. नांदणी मठाला सुमारे 1200 वर्षांची परंपरा आहे. 1992मध्ये महादेवी हत्तीनीला नांदणी मठात आणले तेव्हा तिचे वय अवघे 6 वर्ष होते. एवढी वर्षे या हत्तीनीचा व्यवस्थित सांभाळ केला गेला. तेथे हत्ती सांभाळण्यासाठी विविध सुविधा आहेत, त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. हत्तीनीचा आणि त्या भागातील नागरिकांचा, जैन श्रावक श्राविकांचा स्नेहबंध आहे. त्यांचे भावनिक नाते तयार झालेले आहे. अशावेळी हत्तीनीला तेथून नेले जात असल्याचं पाहून त्या भागातील नागरिकांमध्ये उद्रेक झाला आणि त्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुमारे 160 जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. शिवाय वनतारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या महादेवी हत्तीनीला परत नांदणी मठात आणण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य करावे. जैन समाजासह सर्व समाज बांधवांच्या भावनांचा आदर करावा आणि या प्रकरणी सरकारने सहानुभूतीने विचार करणं गरजेचं आहे अशी अपेक्षा देखील खासदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदणी.